गावात सलग 2 वर्षे पाऊस पडला नव्हता. शेतं कोरडी पडली होती. विहिरी आटल्या होत्या. गरीब पण कष्टाळू तरुणही गाव सोडायचा निर्णय घेतो. रामू कामाच्या शोधात दुसऱ्या गावात जायला निघाला. चालत चालत तो सोनापूर गावात पोहोचला. त्याच्याजवळ राहायचा ठिकाणा नव्हता. नाही काही पैसे होते, नाही कुठले काम होते. चालत चालत त्याला भलं मोठे घर दिसले. त्या घराचा मालक लक्ष्मण पाटील होता. लक्ष्मण पाटील हे गावातले श्रीमंत व्यापारी होते. रामू त्याच्याकडे काम मागण्यासाठी गेला. मी दुसऱ्या गावामधून आलो आहे. माझ्या गावात दुष्काळ पडलाय. शेती सुकली आहे. जमिनी कोरड्या पडल्या आहेत. लोक पाण्यासाठी तरसले आहेत. मी कामाच्या शोधात इथे आलो आहे. साहेब, तुमच्याकडे काही काम असेल तर मला द्या. खूप मेहरबानी होईल. साहेब, काम तर आहे, पण खूप कठीण आहे. तू नाही करू शकणार. साहेब, तुम्ही कुठलंही काम द्या. मी प्रामाणिक आणि इमानदारीमध्ये करेन. मी मेहनत करायला तयार आहे. ठीक आहे, तर काम असे आहे की रोज गोदामची साफसफाई, मालाची मोजणी रात्रपाळी करावी लागेल. महिन्याच्या अखेरी तुला 300 रुपये आणि 2 वेळचे जेवण मोफत मिळेल. तुला मंजूर आहे का? तू रामू आनंदाने काम स्वीकार करतो आणि पाटीलला विनंती करतो की मी या गोदामामध्ये राहू शकतो का? मी बाहेरून या गावात आलो आहे. माझे इकडे कोणी नाहीये. मला राहायला जागा नाहीये. साहेब, तू राहू शकतो. रामू आनंदी होतो. रामू रोज सकाळी गोदामची साफसफाई करतो, मालाची मोजणी करतो आणि रात्री रात्रपाळी करतो. रामू रोज आपले काम मेहनतीने आणि इमानदारीने करतो. पाटील त्याचे काम पसंत येऊ लागले, कारण रामू त्याचे काम इमानदारीने आणि मेहनतीने करत होता. पाटीलचा रामूवर विश्वास बसतो. एक दिवस पाटील रामूला जवळ बोलून म्हणाले, मला तुझे काम खूप पसंत आले. तू खूप प्रामाणिक आणि इमानदारीने काम करतोस. म्हणून मी तुझ्या आजपासून पगार 600 रुपये वाढवत आहे. रामूने मनापासून आभार मानले. काही दिवस असेच जात होते. रामू पाटीलकडे मेहनत आणि इमानदारीने काम करत होता. काही वर्षात रामूजवळ थोडे थोडे करून पैसे जमा झाले. त्या पैशातून रामूने एक छोटी झोपडी बांधली. आता रामू रोज सकाळी गोदामची साफसफाई आणि मालाची मोजणी करून दुपारी झोपडीमध्ये झोपायचा. रात्री रात्रपाळी करायचा. काही वर्ष असेच गेले. रामूच्या मेहनतीने त्याच्याजवळ पैसे जमा होऊ लागले. एक दिवस रामू पाटीलला म्हणाला, साहेब, गावात चोरीचे प्रमाण खूप वाढले आहे. माझ्याजवळ काही पैसे साठले आहेत. मला त्या पैशांची चिंता आहे. तुम्हाला माहिती आहे की मी रोज सकाळी तुमच्याकडे काम करतो, रात्रपाळी करतो. त्यामुळे मला रोज माझ्या पैशाची चिंता वाटत आहे. हो रामू, तू बरोबर बोलत आहेस. रोज चोरीचे किस्से ऐकायला मिळत आहे. रात्री तर तुझे घर खालीच असते. त्यामुळे तुझ्या घरी चोरी होण्याची संभावना आहे. या घडीला गावात एकाच व्यक्तीवर विश्वास ठेवू शकतो. त्यांच्या घरी तुझे पैसे सुरक्षित राहू शकतात. ते गावातले देशमुख आहे. देशमुख इमानदार आणि प्रेमळ माणूस आहे. तू त्याच्याकडे जा. मी आजच देशमुख यांच्याकडे पैसे घेऊन जातो. रामू देशमुख यांच्या घरी जातो. घरच्या बाहेर पहेरेदार उभे होते. पहेरेदाराने रामूला विचारले, काय काम आहे? मला देशमुख साहेबांना भेटायचे आहे. माझे काही पैसे त्यांच्याकडे ठेवायचे आहे. पहेरेदार त्याला आत जायला सांगतो. नमस्कार देशमुख साहेब, मी रामू. मी लक्ष्मण पाटील यांच्याकडे वर्ष झाले काम करतो. मी दुष्काळामुळे बाहेरगावातून गावात आलो आहे. ठीक आहे रामू, माझ्याकडे काय काम आहे? मी पाटलांकडे काम करून काही पैसे जमवले आहे. गावात चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे मला माझे पैसे सुरक्षित ठेवायचे आहे. मी लोकांकडून तुमच्याबद्दल खूप ऐकले आहे. मी लोकांकडून तुमच्या इमानदारीचे किस्से ऐकले आहे. तुम्ही दुसऱ्यांचे पैसे सुरक्षित ठेवी म्हणून ठेवून घेता. म्हणून मी तुमच्याकडे माझे पैसे देण्यासाठी आलो आहे. किती पैसे तू जमा केले आहे? 7,000 रुपये मी जमा केले आहे. वाह, ही तर मोठी रक्कम आहे. ते पैसे माझ्याकडे दे. मी ते पैसे सुरक्षित माझ्याकडे ठेवतो. रामू ते पैसे देशमुखकडे देतो आणि म्हणतो, देशमुख साहेब, पैसे मोजून घ्या. पैसे मोजण्याची काय गरज आहे? तू तर लक्ष्मण पाटीलचा इमानदार माणूस आहे. धन्यवाद देशमुख साहेब. आता मला चोरीची काही चिंता नाही. असे बोलून तो निघून जातो. असेच पाटलांकडे इमानदारीत काम करत रामूला 2 वर्ष झाले. त्याच्याकडे अजून काही पैसे जमा झाले. तो विचार करू लागला की पाटलांकडे काम करून खूप वर्ष झाले. आता आपण स्वतःचे एखादे दुकानकडून वेगळाला काही उद्योगधंदा करावा. हे जमवलेले पैसे आणि देशमुख साहेबांकडे सुरक्षित ठेवायला दिलेले पैसे एकत्रित करून नवीन उद्योगधंदा काढावा. असा विचार करून रामू पैसे मागण्यासाठी देशमुख साहेबांच्या घरी जातो. देशमुख साहेब, मी माझे पैसे घ्यायला आलो आहे. मी तुमच्याकडे 1 वर्षांपूर्वी पैसे सुरक्षित ठेवायला दिले होते.
कोण आहेस तू? मी तुला ओळखले नाही. मी रामू. तुमच्याकडे मी 7,000 रुपये दिले होते. काही आठवले का? माझ्याकडे किती लोक येतात आणि जातात. प्रत्येक व्यक्तीबरोबर माझे चांगले व्यवहार आहे. तुझ्याकडे काही लेखी व्यवहार कागद आहे? मी सगळ्या लोकांबरोबर कागदी व्यवहार करतो. कुठल्या व्यक्तीचे किती पैसे आले गेले सगळे व्यवहार कागदी आहे. मी तुमची इमानदारी बघून पैसे दिले होते. मी हात जोडून विनंती करतो, माझे पैसे द्या. मी इमानदार आहे म्हणून तुझ्याकडे कागद मागत आहे. देशमुख साहेब, कृपा करून माझे पैसे द्या. मी खूप कष्टाने मेहनतीने पैसे जमवले आहे. माझे पैसे द्या. काय माहीत कोण आहे हा? माझ्या चांगुलपणाचा, इमानदारीचा फायदा घ्यायला आलाय. देशमुख रामूला हाकलून लावतो. रामू रडत रडत पाटलाकडे जातो आणि सगळे सांगतो. पाटील रामूला पैसे काढण्यासाठी एक युक्ती सांगतो आणि पाटील देशमुखच्या घरी 50,000 रुपयांनी भरलेली बॅग घेऊन जातो. नमस्कार देशमुख साहेब, मी बाहेरगावी चाललो आहे, तर हे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आलो आहे. तेवढ्यात रामू तेथे येतो पैसे घेण्यासाठी. अरे रामू, ये, हे तुझे 7,000 रुपये. मला माफ कर, मी तुला त्या दिवशी ओळखले नाही. माझ्याकडे खूप माणसे येतात जातात. घे पैसे. रामू काही न बोलता पैसे घेतो आणि जातो. तेवढ्यात पाटलाचा नौकर येतो आणि बोलतो, मालक, आज बाहेरगावी जाण्याची गरज नाही. व्यापाऱ्यांचा संदेश आला आहे की ते आपल्या गावी येणार आहे. देशमुख साहेब, आजच आपला व्यवहार रद्द झाला आहे. मला काही गरज लागली तर मी परत येईन. असे बोलून पाटील निघून जातात. रामू बाहेर पाटलांना बघून रडू लागतो आणि बोलतो, साहेब, आज तुम्ही होता म्हणून माझे पैसे मला परत मिळाले. प्रामाणिक माणूस कधी हरत नाही. लालची माणूस कधी जिंकत नाही. रामू, तू प्रामाणिक आहेस, मेहनती आहेस. तुझे कधीच कुणीही वाईट करणार नाही आणि कधी वाईट होणार नाही.